हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा मी इकडे 80 सेंटीमीटरचं ब्लाउज पीस आहे हे डिझाईनचं, तर म्हटलं चला कटिंग करायचं आहे। आणि शॉर्ट बाई आहे ना त्याच्यामुळे चालतं 80 सेंटीमीटर, 1 मीटर नाही राहिलं तरी चालतं। आणि मला आहे ना एक पट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे। तर बघा मी पहिले ना स्लीव काढून घेते, कारण स्लीव आहे ना 4ची आहे, तर त्याच्यात आहे ना अस्तर वगैरे नाही म्हणून मला इथं 2 इंच वाढवायचं आहे। ते वाढायला एवढा कपडा लागतो ना, म्हणून मग तेव्हा 4 वरती येईल, तर मला इथं 6ची स्लीव ठेवायची आहे। बघा तुम्ही 6 आहे आणि इकडनं बी 6 घेते आणि 3 वरती मी टिक करते। असे काही स्लीव मच्छी कट आणि फिटिंग घेते मी 5.25 आहे फिटिंग आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेते। बघा तुम्ही पहिले स्लीव मी कटिंग करून घेते। आता स्लीव आपली कटिंग झालेली आहे, तर आता इकडे मी एक पट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी आता मी बघा एवढा कपडा काही आहे, डबल घडी याची आता 4 फोल्ड करून घेते, म्हणजे मला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट काढायचा आहे। फोर फोल्ड केली आहे आणि बघू शकता मी हा फ्रंट पार्ट आहे ना थोडा 1 इंच वाढू, हा फ्रंट पार्ट आहे ना थोडा 1 इंच मी वाढवून ठेवला। बॅक पार्ट आहे तो थोडा 1 इंच कमी घेतला, कारण है ना योग पट्टीला कपडा नाही वाचत, म्हणून याच्याच अंगाचीच पट्टी अशी वाढायची मला योग पट्टीला, म्हणून मी थोडा जास्त पुढचा भाग लांबीला तुम्हाला जास्त दिसत असेल म्हणून थोडा जास्तच घेतलेला आहे। आणि बघा मी इकडे शोल्डर घेते, 5.5 घेतलंय शोल्डर आणि मुंडा पण 6 घेते। बघा तुम्ही आणि एक वरती या अर्ध्या इंच वरती टिक करायचं इथं। आणि पहिले तुम्हाला छातीचा भाग घेऊन दाखवते। 9ची घडी घेतली मी, 2 इंच एक्स्ट्रा फिटिंग घेते इकडे आणि इकडे ना 8.5 घेते आणि 1.5 इंच कमरेची फिटिंग घेते। तर मी काही कापून घेते पहिले आणि शोल्डर मध्ये 2 भाग करून घेऊ। आता मी हा तुम्हाला बॅक पार्ट बघा मीडियम आपला आलेला आहे, तो फ्रंट पार्ट आहे ना थोडा लांब घेतलेला आहे मी। एक पट्टीला मला पट्टी लावायची नाही, अंगाचीच पट्टी वाढायची आहे त्याच्यामुळे। आणि बघा मी इकडे मागचा गळा घेते ना पार्ट, तर 4 घेते आणि गोल गळा घ्यायचा आहे मस्त। बघा छान असा गळा कटिंग करू आपण। 2चाच घेतला आहे मी, जास्त चौडाईला नाही घेतला गळा। मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते। बघा मस्त असा छान गोल गळा झालेला आहे, सिंपल। आणि आता फ्रंट पार्ट बघा तुम्ही म्हणणार ताईने किती मोठा घेतला असं, पण ठीक आहे मी तुम्हाला आता कापून दाखवते, त्याच्यावरनं तुम्हाला कळीनच। आणि हे 2.5 घेतलंय, पुढचा गळा कापून घेते आता। आणि रुंदीला आहे तर 6.5 घेते। बघा तुम्ही हे पण रुंदीला 2.5 घेतो आणि लांबीला 6.5 आहे। हा हे कापायचं आहे आपल्याला। आणि बघा मी इकडे याचं माप वरून घेते, 6.5 घेते, आपल्याला 6-6.5 पर्यंत येऊ द्यायची आहे। आणि बघा 3.5 इंच इथून इथं येते आणि अंगाची पट्टीसाठी मी 1 इंच वाढवलं आहे ना त्याच्यासाठी। आणि इकडे पण बघा इकडे आता मापून घेते मी किती येतं आहे, 4.5 येतं आहे ना, तर इथं मला 3.5 वरती टिक करायची, म्हणजे 1 इंच मी वाढवलं आहे ना त्याच्यामुळे। असं काही छान असं मस्त ब्लाउज कटिंग करून दाखवते मी तुम्हाला। आणि अस्तर वगैरे काही लावायचं नाही याला, बिना अस्तरचं ब्लाउज पीस आहे शिवायचं आहे। जाड आहे कपडा, खूपच कॉटनचा आहे।
आणि या बघा या साईडला मी कापून घेते आता, जेणेकरून आपला आहे ना खाकीमध्ये फुगा होत नाही. आणि बघा योगपट्टी ब्लाऊज आहे, हे पण मधोमध कापून घेते. आणि आता तुम्हाला मी माप घेऊन पण दाखवते. हे बघा 3.5 आहे याची जी लांबी आहे ना, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माप लिहून पण दाखवते आणि बोलून पण दाखवते. तर बघा हे 2.5 घेतलेलं आहे, हे 2 वरती टिक केला आहे दुसरा टक्स, आणि हा तिसरा टक्स हा पण 2 वरती टिक केला आहे बघू शकता तुम्ही. आणि हा चौथा टक्स आहे, हा पण 2 वरती टिक केला आहे बघू शकता. असं काही छान असं योगपट्टी ब्लाऊज कटिंग झालेलं आहे बघू शकता. आणि हा योगपट्टी फ्रंट पार्ट झाला, हा बॅक पार्ट झाला बघू शकता. आणि ही स्लीव मी तुम्हाला पहिलेच कटिंग करून दाखवली, कारण आहे ना कपडा म्हटलं नंतर कमी पडतो स्लीवला जॉईन करण्यापेक्षा, मग मी पहिले स्लीव कटिंग केली. बघा असं काही सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे योगपट्टी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर चला इथंच थांबवते, बाय.